नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण सध्याच कबंध ही रत्नाकर मतकरींची भयकथा संग्रहाची पुस्तक मालिका संपवली आहे. आणि आता मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी विचारलं होतं की तुम्हाला कोणतं पुस्तक ऐकायला आवडेल. तर त्यामध्ये बऱ्याच लोकांनी म्हणजे मेजॉरिटी लोकांनी भयकथांनाच प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे मी आज भयकथांचा एक नवीन कथासंग्रह सुरू करते. कथासंग्रहाचं नाव आहे शाडूचा शाप. हा आहे नारायण धारप यांनी लिहिलेला. यातली पहिली कथा आज आपण ऐकणार आहोत. कथेचं नाव शीर्षक कथा आहे ही शाडूचा शाप. कधी कधी ना विज्ञान आणि इतर गोष्टी यांच्यातली एक रेषा जी असते ती पुसट होत जाते. काही गोष्टींना स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन नसतंच. मग अशी एखादी शक्ती असेल जिला एक्सप्लेनेशनच नाहीये अशी आपल्या समोर आली तर आपण तिच्यावर विश्वास ठेवू शकू का? हाच विचार अधोरेखित करणारी आपली आजची कथा आहे शाडूचा शाप. मी पुन्हा तिथे गेलेलो नाही. केवळ मीच नाही, माझ्याबरोबर काम करणारे सर्वच डॉक्टर ते हॉस्पिटल सोडून गेलेलेत. आणि त्यात नवल ते कसलं. ज्या ठिकाणी असे अनुभव आले त्या वास्तूत क्षणभरही राहणे केवळ अशक्यच होते. डॉक्टर वकील तर गेलेच असणार. तो नवीनच आलेला हाऊसमन डॉक्टर फाळके सुद्धा पार हादरला होता. मी ऐकलंय की ती इस्टेट आता पार ओसाड पडलीये. भिंती कलंडल्यात, वासे कोसळलेत, खिडक्यांच्या काचा फुटल्यात. वाड्याच्या आसपास जंगल माजलंय. फाटकाचे खांब झिजून आत वाकलेत आणि लोखंडी फाटक गंजून गेले. वर पत्र्याची कमान होती. तिच्यावर बालबोध अक्षरांत रंगवलं होतं, डॉक्टर वकील यांचा बालकाश्रम. त्या पाटीचा तर पत्ताच नाही. पूर्वी असं नव्हतं. अंगण स्वच्छ होतं, फुलझाडं होती, वाड्याला पांढरा सफेद रंग होता. दारं खिडक्या गर्द हिरव्या रंगाची होती. अंगणात मुलं खेळत असत. पांढऱ्या गणवेशातले नोकर त्यांच्यावर दुरून लक्ष ठेवत असत. लक्ष ठेवायलाच हवं असायचं, कारण हे वेड्यांचं हॉस्पिटल होतं. वेड, त्यावेळी मी हा शब्द अधिकाराने वापरला असता. आता तो शब्द नुसता ऐकला तरी अंगावर शहारे येतात. या शब्दाचा अर्थ समजला असं मी धरून चाललो होतो. आता ती गफलत व्हायची नाही. डॉक्टर गावकरांना वेडा या शब्दाबद्दल तिरस्कार होता. डॉक्टर गावकर स्वतः मानसोपचार तज्ज्ञ होते. तेव्हा ही भावना जरा विलक्षणच नाही का? पण या प्रकरणातलं सर्वच मोठं विलक्षण होतं खरं. वेड या शब्दावर ज्या रात्री आमच्या चर्चा चालली होती त्याच रात्री जयराम होडला गावकऱ्यांच्या वॉर्डमध्ये हलवला होता. आम्ही सर्वजण मधल्या हॉलमध्ये बसलो होतो. एक भिंत पुस्तकांच्या कपाटांनी व्यापली होती. रात्रीच्या राऊंड नंतर सर्व खिडक्या लावून घेतल्या होत्या. बाहेर आषाढाचा पाऊस कोसळत होता, पण आत कसं उबदार वाटत होतं. प्रत्येक जण आपापल्या आवडीच्या खुर्चीत बसला होता. पेशंट मुलांची निजानीज झाली होती. पांढऱ्या गणवेशातला एखादा नोकर मधूनच ये जा करीत होता, तीच काय ती हालचाल. डोळ्यांवरला सोनेरी चष्मा काढून घेत डॉक्टर वकिलांनी खिशातून पांढरा शुभ्र रुमाल काढला आणि त्याने चष्मा पुसत पुसत ते डॉक्टर गावकरांकडे पाहून बोलू लागले. वकील 60च्या आसपासचे होते. त्यांच्या हालचाली शब्दाशब्दांत पूर्ण आत्मविश्वास भरलेला होता. स्वतःच्या व्यवसायात यशस्वी होऊन ते सर्वोच्च स्थानी पोहोचले होते. त्यांचे शब्द तोलून मापून येत होते. त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं. काळजी घेतली की झालं. एखाद्या वेळी अडकूनही ठेवावं लागतं. हे ध्यानात ठेवलं ना की मग या वेड्यांना हाताळणं. गावकरांचा एक हात अस्वस्थपणे हलताच वकील बोलायचे थांबले. वेडा असं लेबल एखाद्याला अचूकपणे लावता येईल का? नाही. शास्त्राने आता त्या मर्यादा खासच स्पष्ट केल्या आहेत. हो. गावकरांची मान नकारार्थी हालत होती. माझी नाही. एखादा माणूस केवळ आपल्यासारखा नाही, त्याचे मन वेगळ्या पातळीवर कार्य करते. केवळ एवढ्याच कारणासाठी आपण त्याला वेडा म्हणायचे का? शहाणपण आणि वेडेपण, सत्यस्थिती आणि काल्पनिक जग यांच्यातली सीमारेषा इतकी सुस्पष्ट आहे का? आपली पेशंट मुलं गोंधळलेली आहेत, भयभीत झालेली आहेत. त्या सीमारेषेच्या अगदी जवळ पोचली असतील.
पण तशी वेळ कधी कधी आपल्या सर्वांवरच येत नाही का? वकील हाताने रुमाल हवेत हलवीत मोठ्याने हसले. छे, गावकर, एकदा का असा दृष्टिकोन घेतला की मग शहाणपणा केव्हा संपतो आणि वेडेपणा सुरू केव्हा होतो हे समजायला तरी काय मार्ग राहतो? कोण शहाणा आणि कोण वेडा हे नक्की कळणार तरी कसं? अगदी बरोबर, गावकर त्यांच्याकडे पाहत म्हणाले. कसं? वकील या सरळ आव्हानाने चकित झाले आणि मग ती गोष्ट हसण्यावरी नेत ते माझ्याकडे वळून म्हणाले. लेले, काही वेळा वाटतं हे आपले गावकर आता वॉर्डातच हवे होते नाही? आम्ही सर्वजण औपचारिकपणे हसलो. वकील आमचे बॉस होते ना. आणि मग विषय बदलीत वकील म्हणाले, गावकर, बोलण्याच्या नादात तुम्हाला सांगायचं राहिलंच. आज तुमच्या वॉर्डात एक नवीन पेशंट हलवलाय. तुम्ही पाहिलंत त्याला? जयराम होड म्हणताय? गावकर सावकाश म्हणाले. हो, मी पाहिलाय त्याला. हो, जयराम होड. मोठे चमत्कारिक नाव नाही? वकील म्हणाले. अजून त्याच्यात काहीच सुधारणा होत नाहीये. कोणीतरी आवत्या नावाचा सारखा छळतोय अशी त्याची समजूत आहे. या असल्या हटवादी केसेस तुम्ही एकटे चांगले हाताळू शकता हे मी मान्य करतो. त्यासाठी जयरामला तुमच्या वॉर्डात हलवलंय. हा, माझी उत्सुकता जागी झाली होती. जयराम होडचे नाव मी आता प्रथमच ऐकत होतो. आता वाटतं ते नाव जन्मात कानावर आलं नसतं तर देवाची कृपा झाली असती. पण त्या रात्री भावी भयानक प्रसंगांची कुठे कल्पना होती ना. जयराम होड? मी पुढे सरकत म्हणालो. हा कोण? याची काय हकीकत आहे? तू पाहिलं नाहीस नाही का? गावकर सिगारेट पेटवीत म्हणाले. वकील म्हणतात त्यात बरंच तथ्य आहे. मोठी विलक्षण केस आहे खरी. तसा हा जयराम वयाने लहान आहे. 17 वर्षांचा असेल फार तर. त्याचा पूर्वेतिहास तसा नीटचा माहीतच नाही. तसं घराणं जुनं आहे. त्याला जन्म देता देताच आई वारली. तो वर्षभराचा व्हायच्या आतच त्याचे वडीलही वारले. कोणत्या तरी गुप्त पण भयानक घटनेचा त्यांना धक्का बसला होता अशी वदंत आहे. खरी गोष्ट कोणाचाच माहीत नाही. मग हा जयराम मोठा कोणी केला? कुठे झाला? आजीच्या घरी वाढला. तीही जरा चक्करच होती. जयरामला वाढवला तो अगदी एकट्या एकट्याने. शाळा नाही, मित्र नाही. एका प्रचंड जुनाट वाड्यात ती आणि तो दोघेच तेवढे. गावकर मध्येच हातातल्या सिगारेटच्या जळत्या टोकाकडे पाहत काही वेळ थांबले. हा एकाकीपणा हेच महत्वाचे कारण असावे. आणि शिवाय कसली तरी भीती त्याच्या मनाला सतत छळत असते. बापाच्या मृत्यूलाही हीच भीती कारणीभूत झाली असावी. घराण्याच्या पूर्वेतिहासातील एखादी विलक्षण भयानक घटना. छे, वकील रागाने म्हणाले. एकाकीपणा, भीती हे तर एखादा नाटकासारखं वाटतं. मी सांगतो, ही सरळ वेडेपणाची केस आहे. आधीच डिप्रेसिव्ह मॅनिया आणि त्यात ही पर्सिक्युशन कॉम्प्लेक्सची भर पडली. शब्द, नुसते शब्द. या शब्दांनी जयरामच्या भयभीत मनावर खोलवर काय उलथापालथी चालल्या आहेत त्या समजतील का? आणि समजा जयरामच्या भीतीत खरोखरच काही तथ्य असलं तर? गावकर, तुम्ही डॉक्टर आहात की मांत्रिक आहात? वकील हे कोटी खातर बोलले असले तर ती फसली. आम्ही गप्प होतो. तावदानावर पाऊस तडतडत होता. इमारतीतून खोलवरून एक विव्हळण्याचा रडण्याचा आवाज आला. मधले एखादे दार उघडताच आवाज मोठा झाला. खोलीत अस्वस्थता शिरली होती. तर हा जयराम. गावकर बोलू लागले. त्याची आजी वारली. विश्वस्तांनी त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये घातला. रिपोर्ट असा आहे की सुरुवातीपासून जयराम बाहेर पडायला घाबरत होता. शाळेत वागणे विलक्षण होते. स्वतःच्याच कल्पना विश्वात दंग असायचा. त्याच्या वयाच्या मुलांत मिसळून सुधारेल ही आशा फोल ठरली. उलट जयराम येता शाळेचेच वातावरण बिघडले. लहान लहान पण चमत्कारिक घटना. शाळेतल्या पुतळ्यांची डोकी उडवली जाणे, फोटोतल्या लोकांचे डोळे खिळाने कुरतडणे, असले प्रकार. आणि रात्रीचे त्याच्या डॉर्मिटरीत झोपायला विद्यार्थी भ्यायला लागले हो. मला सुपरिटेंडंटनी बोलावलं. वकील मध्येच म्हणाले. त्यांच्या संस्थेवर परिणाम व्हायला लागला होता. मी जयरामला इथे पाठवण्याचा सल्ला दिला.
तो या आवत्याखेरीज इतर कशासंबंधी बोलायला तयारच नव्हता. पापकर्म करायला लावणारा, दुसऱ्याला इजा दुखापत करायला लावणारा. जयरामचं एकच वाक्य, मी आवत्याला मारला तसा तो माझ्या करवी इतरांना मारणार आहे, बस, बाकी काही नाही. स्किझोफ्रेनियाचं स्पष्ट उदाहरण. वकील मान हलवत म्हणाले. द्विधा झालेलं व्यक्तिमत्व, एक सद्गुणी दुसरा पापी, त्याचं नाव आवत्या. तो स्वतः ज्यापासून कचरतो असे गुन्हे हा आवत्या त्याला करायला भाग पडतो. मला वाटलं होतं इथे आणताच त्याच्यात सुधारणा होईल, पण इतकं निराश होण्याचं कारण नाही वकील, गावकर म्हणाले. माझ्या वॉर्डमध्ये आल्यापासून जयराम ठीक वागतोय. त्या सोहोनीशी त्याची चांगली मैत्री जमलीय, जणू सख्खे भाऊच असावेत इतकी. कदाचित मैत्री हेच जयरामच्या रोगावरचं औषध असेल. मला ते जमलं तर मी त्याच्या भीतीच्या मुळापर्यंत पोहोचू शकेन नक्की. हा आवत्या कोण आहे, जयरामला तो कशाचा संकेत आहे, त्यामागे काय भयानक रहस्य दडलंय, हे मला उमजून घेता येईल. कदाचित त्या ज्ञानाच्या आचाराने मी या जयरामला पछाडणाऱ्या राक्षसी शक्तीचा निपात सुद्धा करू शकेन. पछाडणे, आली मांत्रिकाची भाषा. वकील जरा उपहासाने म्हणाले. भाषेवर काय वकील, गावकर शांतपणाने म्हणाले. पुन्हा एकदा ती अस्वस्थ शांतता पसरली आणि त्याच क्षणी एक तारस्वरातली दीर्घ किंचाळी घुमून उठली. गावकर एकदम ताठ झाले. आवाज त्यांच्या वॉर्डच्या दिशेकडून आला होता. हातातली सिगारेट ॲशट्रेमध्ये विझवून ते उभे राहीपर्यंत ती किंचाळी पुन्हा एकदा आली. खोलीचे दार धाड दिशी उघडून लक्ष्मण गडी आत आला. डॉक्टर, तो घाईने म्हणाला, जरा जल्दी करा, तो होड बघा ना, अगदी आवरत नाही हो, चला ना. गावकर, वकील आणि त्यांच्या मागोमाग मी खोली बाहेर पडत असतानाच पुन्हा एकदा ती दीर्घ किंचाळी आली. उबदार खोलीतून बाहेर पडल्याने असेल, पण माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मधला बोळ भकास वाटायला लागला. गावकरांच्या वॉर्डमध्ये शिरताना मानेवरचे केस शहारून उभे राहिले होते. किंचाळी खाली येत येत आता तो आवाज एखाद्या भेदरलेल्या जनावराच्या विव्हळण्यासारखा येत होता. सर्व वॉर्ड अंधारात होता. जंतुनाशकाचा वास हवेत भरला होता, पण त्याखेरीज आणखी कसला तरी दुर्गंध जाणवत होता. जयराम होडची खाट होती, त्या कोपऱ्यातूनच ही नासकी सडकी दुर्गंधी येत होती. आणि त्या अंधाऱ्या कोपऱ्यात हवेत अधांतरी एखाद्या शिकारी पक्षासारखं काहीतरी अर्धप्रकाशित असं तरंगताना दिसत होतं. आम्ही पाहत असतानाच त्याच्या कडा अस्पष्ट झाल्या आणि तो सर्व आकार अंधारात विरघळून गेला. आणि त्याच क्षणी खाटेमागे अंग चोरून बसलेल्या जयरामच्या तोंडून एक दिनवाणी करुण अशी आर्त हाक आली. मला जयराम होड प्रथमच दिसला. त्याच्या कृश शरीरयष्टीच्या मानाने डोके इतके मोठे होते की विसंगतच वाटत होते. त्याची कृशमान त्या उजाखाली लटपटत होती. डोके व भालप्रदेश खूप मोठा असला तरी चेहरा खाली हनुवटीपाशी एकदम चिंचोळा झाला होता. हनुवटी अगदी लहान, उतरती, क्षीर्ण मनाची वाटत होती. त्याच्या वटारलेल्या डोळ्यात आता एक विलक्षण मरणप्राय भय होते. तोंडातून लाळ गळत होती आणि जयरामचे अजस्त्र पंजे लक्ष वेधून घेत होते. कारण दोन्ही हातात जुने, विटके, जाड लोकरीचे मोजे होते आणि ते दोन्ही हात आता गळ्याभोवती सारखे फिरत होते. जयरामचे विव्हळणे हळूहळू कमी होत थांबले, पण त्याची भयभीत नजर अजूनही वरच खिळली होती, जिथे आम्हाला ते काहीतरी अर्धप्रकाशित तरंगताना दिसले होते. जयरामचे ओठ हालायला लागले. सावकाश शब्द यायला लागले. गेला, गेला एकदाचा. देवाची कृपाच आहे. आता तो मला ते करायला लावणार नाही. आता नाही, गेला. डोळ्यांची उघडझाप झाली. त्यांच्यातली ती अनैसर्गिक चकाकी गेली. इकडे तिकडे भरकटून शेवटी ते गावकरांच्या वर स्थिरावले. डॉक्टर, डॉक्टर. जयराम धडपडत उभा राहिला. पुढे येत त्याने आपले दोन्ही हात गावकरांच्या बाहीवर ठेवले. त्याला येऊ देऊ नका, आवत्याला दूर ठेवा. तो मला नाही त्या गोष्टी करायला लावेल. तुम्ही आता आलात तेव्हा तो माझ्या कानात सारखा गुणगुणत होता, मार मार, त्याला मारू.
डॉक्टर, तो मला या सोहनीचा गळा आवळायला सांगत होता. सोहनी? बापरे. वकील मोठ्याने उद्गारले. कोणीतरी छतावरचा दिवा लावला. शेजारच्या कोपऱ्यातल्या खाटेवर सोहनी अस्ताव्यस्त पडला होता. मी झटदिशी पुढे होऊन त्याचे मनगट हातात घेतले. त्याची नाडी लागताच मी मान हलवली आणि आम्ही सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. सोहनीचे डोळे उघडले. नेहमीप्रमाणे त्यांच्यात काहीच भाव नव्हता. चेहऱ्यावर ते सततचे वेडसर अर्धवटपणाचे हास्य होते. काही नाही हा, झोप, असं म्हणताच तो डोळे मिटून कुशीवर वळला आणि बहुतेक परत झोपला. बघितलं, मी सोहनीला हात सुद्धा लावला नाही. जयराम बोलत होता. आवत्या म्हणत होता त्याचा गळा आवळ, पण मी त्याला दाद दिली नाही. डॉक्टर, तुम्ही सांगितलं ना तसं त्याला दूर ढकललं. पण लागलीच त्या मोठ्या डोळ्यात भीतीची वर्तुळे आली. पण जर का मी कमकुवत झालो ना तर त्याची सरशी होईल, मग तो माझा धनी होईल. आणि त्याने मला मार म्हटलं की मला ते ऐकावंच लागेल. जयराम, माझं ऐक. गावकरांचा आवाज सौम्य पण स्पष्ट होता. जयराम, हे नीट ध्यानात ठेव. जी गोष्ट करायची तुझी खरोखरीची इच्छाही नाही, तशी कोणतीही गोष्ट हा आवत्या तुला करायला भाग पाडू शकणार नाही. जयरामचे डोके जोर जोराने हलले. नाही, तुम्ही त्याला नाही ओळखत डॉक्टर. जयराम, ऐक. केवळ तूच तुला काय करायचं ते ठरवू शकतोस. नाही, आवत्या मला वाटेल ते करायला लावू शकतो. तुम्ही ते पेटीतले कागद वाचलेले नाहीयेत. एकाएकी तो बोलायचा थांबला. त्याची नजर आमच्यावर आळीपाळीने फिरत होती. माझी पेटी, म्हणत त्याने गावकरांच्या हातातून आपले हात सोडवून घेतले आणि खाली वाकून हातापायांवर रांगत तो खाटेखाली सरपटत गेला. हा, आहे, पेटी आहे, असं म्हणत तो तसाच रांगत बाहेर आला आणि एक काळसर लाकडाची पेटी छातीशी कवटाळून धरीत कोपऱ्यात जाऊन बसला. कावरी बावरी नजर आम्हा सर्वांवरून फिरत होती. कसली पेटी आहे ती? मी वकिलांच्या कानात विचारले. आला तेव्हापासूनच त्याच्याजवळ आहे. कोणी हात लावला तर भलताच गोंधळ करतो, म्हणून आम्ही तशीच राहू दिली आहे. त्याचा काही उपद्रव नाही, धोकाही नाही. पेटीतले कागद असं काहीतरी म्हणत होता. सगळा भ्रम. पेटी रिकामी आहे, मी स्वतः पाहिली आहे. पण हे वेडे, त्याचे ते मोजे पाहिलेत का? तेही कधी काढत नाही. 24 तास हातावर असतात, सगळ्या लहरी. पेटीभोवती घट्ट आवळलेल्या जुनाट विटक्या मोज्यातल्या त्या अजस्त्र हातांवर माझी नजर खिळून राहिली. जयरामची बावरी नजर परत गावकरांवर होती. तुम्हाला आवत्या माहीत नाही, जयराम घोगऱ्या आवाजात बोलत होता. त्याच्यापाशी एक खास शक्ती आहे. त्या पेटीत याचेच रहस्य दडलेलं आहे. तुम्हाला ते कळायचं नाही. शाडूचा शाप म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? माझ्या खेरीज आता दुसऱ्या कोण कोणालाही तो माहित नाही. आजीला माहित होतं. तिनेच मला या आवत्यापासून वाचवलं, त्याला दूर ठेवलं. पण आता तो सारखा सारखा येतो आणि कुजबुजतो. मार मार मार. जयरामचा आवाज एकाएकी वर चढला, चिरकला. तो पहा आला. त्याला दूर ठेवा डॉक्टर, त्याला जवळ येऊ देऊ नका. जयराम हातपाय झाडायला लागला. गावकरांनी पुढे होऊन त्याचे खांदे धरले, पण जयरामची धडपड थांबेना. त्याचे डोळे वटारून लाल झाले होते, तोंडातून लाळ गळत होती. शेवटी आम्ही तिघांनी त्याला कसा तरी आवरला. इंजेक्शनच द्यायला हवं, गावकर खेदाने मान हलवीत म्हणाले. मग हातापायांचे झटके हळूहळू कमी झाले. काड्यांसारखे अवयव हळूहळू निश्चल झाले. जयरामच्या डोळ्यांवर धुंदी आली. त्याला दूर ठेवा. तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो झोपी गेला. पण मोजे घातलेल्या हातांची पेटीवरची पकड पहिल्या इतकीच बळकट होती. गावकरांनी लक्ष्मणला जयरामवर रात्रभर लक्ष ठेवायला सांगितले. आम्ही तिघे परत हॉलमध्ये आलो. आता ती खोली मघासारखी उबदार वाटत नव्हती. बाहेर वाऱ्या पावसाचा जोर वाढला होता. थेंब काचेवर तडतडत होते. खिडक्यांची दारे फ्रेममध्ये करकरत होती. वकिलांनी खूण करताच मी कपाटातून ब्रँडीची बाटली काढली आणि 3 ग्लास तयार केले.
गावकर ग्लास घेताना काहीच बोलले नाहीत. वकिलांच्या चेहऱ्यावरचा रंग जरासा उतरला होता. पाहिलंत, ते म्हणाले, स्किझोफ्रेनिया. या आवत्याकडून छळ होतोय असा भास. सगळा विकृत कल्पनेचा खेळ हो. त्यांनी ग्लास झटक्यात रिकामा केला आणि ग्लास खाली ठेवून हात एकमेकांवर चोळले, गारठल्यासारखे. गावकर काही वेळ काहीच बोलले नाहीत आणि मग अर्धवट स्वगत साशंक आवाजात म्हणाले, कल्पनेचा खेळ? मला काही तसं वाटत. त्यांची नजर खिडकीवर होती. खरोखरीच त्यांना डोळ्यांसमोर काही दिसलं होतं. मला तर वाटतं या भीतीचं मूळ कोणत्या तरी सत्य घटनेत असावं. वकील एकदम वळले. कदाचित आपला अस्वस्थपणा लपवण्यासाठी त्यांनी आवाज मुद्दाम चढवला असेल. डॉक्टर गावकर. डॉक्टर या शब्दावर जोर देत ते म्हणाले, आपण डॉक्टर आहोत. वैदू, बैरागी, मांत्रिक नाही आहोत. मान्य. गावकर मान सावकाश हलवीत म्हणाले, डॉक्टरांनी अनेक गोष्टींना नावं दिली आहेत, पण ते केवळ शब्द आहेत. त्यांनी काय खुलासा होतो? माणसाची दुष्टकृत्य नष्ट होतात का? माणसानेच निर्माण केलेल्या काही भयानक गोष्टी नष्ट होतात का? नाही. त्या युगानुयुगे जागत्या राहतात, आपल्या जाणीवेच्या काठावर वावरत असतात. परत एकदा माणसाला पछाडण्याच्या संधीची वाटच पाहत असतात. या भयानक गोष्टीपासून आपण मागे सरतो. त्या समजून घेण्याची आपल्यात हिंमत नसते, इच्छा नसते, आणि त्यांनी पछाडलेल्या माणसाला वेडा म्हणून आपण मुख्य प्रश्नाला बगल देतो. पण ते खरोखरीचे वेडे असतात का? वकिलांच्या तोंडून अस्पष्ट पण उपहासाचा एक उद्गार निघाला. जयरामचा जर माझ्यावर विश्वास बसला तर मला त्याच्या मनाच्या तळाची ही गुंतागुंत समजेल. गावकर बोलतच होते. हा शाडूचा शाप कसला आणि हा आवत्या कोण हे जर मला समजलं तर? जर मी जयरामचा स्नेह आणि विश्वास संपादन केला, त्या अर्धवटाचा स्नेह, त्याला यातलं काही कळेल तरी का? वकील म्हणाले, गावकर, मी सांगतो ते नीट ध्यानात ठेवा. या जयरामला सतत जखडून ठेवा. त्याला क्षणभरही मोकळा सोडू नका. तो मैत्रिणी स्नेह काही जाणत नाही. खोलीत शांतता होती. गावकर विचारी नजरेने समोर पाहत होते. त्यांनी वकिलांचे शब्द तरी ऐकले का? मागाहून मला समजलं, गावकरांनी वकिलांचे ते आव्हान मनोमन स्वीकारले होते. पुढचे काही आठवडे माझी गावकरांशी निवांत अशी भेटच झाली नाही. मध्यंतरी काही खाजगी कामासाठी 10-12 दिवसांची रजा काढून मला बाहेरगावीत जावं लागलं होतं. पण गावकरांची प्रत्यक्ष भेट झाली नाही, तरी त्यांच्याविषयी कानांवर बरंच काही ऐकू येत होतं. मुख्य म्हणजे जयराम होडच्या केसमध्ये त्यांनी अभूतपूर्व प्रगती घडवून आणली होती. त्या एकाच विषयावर डॉक्टरांच्यात अखंड चर्चा चाललेली असायची. जयराम होड एवढ्यात अगदी शांत, सुस्वभावी, आज्ञाधारक झाला होता. शहाणाच म्हणा की. पहिल्या पंधरवड्यानंतर इंजेक्शनांची आवश्यकता भासली नव्हती. रात्री अपरात्रीचे त्याचे किंचाळत उठणे थांबले होते आणि त्याच्या छळकऱ्याचा, आवत्याचा उल्लेखही जयरामच्या तोंडून होत नव्हता. खरोखरच विलक्षण सुधारणा. गावकरांशी माझी गाठ पडली तेव्हा माझ्या मनातून त्यांना अनेक प्रश्न विचारायचे होते. जयराम दररोज संध्याकाळचा त्यांच्याबरोबर बागेत हिंडायला तयार कसा झाला? बालकाश्रमाला लागून त्याच्या हद्दीतच एक जुने शंकराचे देऊळ होते. तिथे गावकर जयरामला दुपारचं नेत असत. त्या गार दगडी इमारतीत त्यांच्या दोघांत कोणती प्रश्नोत्तरे झाली? लोक म्हणत की ते दोघं देवळात असताना गाभाऱ्यातल्या वेगवेगळ्या घंटा वेगवेगळ्या सुरात खणखणत असत. कशासाठी? का हाही गावकरांच्या उपचारातलाच एखादा भाग होता? पण माझे प्रश्न अनुत्तरित राहिले. दुसरीही एक गोष्ट आहे. गावकरांच्या भेटीने मनात एक पुसटशी अस्वस्थता उत्पन्न झाली. वास्तविक या यशाचा त्यांना अभिमान वाटायला हवा होता, पण ते तर मला जरासे व्यग्रच दिसले. त्यांचा चेहरा जरासा ओढल्यासारखा वाटत होता. डोळेही जरा खोल गेल्यासारखे दिसत होते. ते प्रत्यक्ष बोलले तरी त्यांच्या मनात सतत जयराम होडचाच विचार असावंसं वाटत होतं. संभाषणात त्यांचं अर्धवटच लक्ष होतं आणि त्यांचा तोल फार लवकरच जात होता.
मला खरं म्हणजे गावकरांबद्दल जराशी काळजी वाटत होती. दुपारी वकिलांची त्यांच्या खोलीत बोलावल्याची चिठ्ठी आली आणि आम्ही तिघे तिथे जमलो तेव्हा मला समजलं की वकिलांनाही गावकरांबद्दल अशीच काळजी वाटत होती. चहा झाला, सिगारेटी शिलगावल्या. वकील मोठमोठ्याने बोलत होते, स्वतःच्याच कोट्यांनाच हसत होते. हे उघड होतं की त्यांना कोणत्या तरी नाजूक विषयावर चर्चा करायची होती. गावकर जरासे अलिप्त राहूनच सर्व काही पाहत होते. शेवटी घसा साफ करीत वकील मुद्द्यावर आले. डॉक्टर गावकर, तुमच्या रजेचं राहिलंच होतं. या महिनाअखेर मी तुम्हाला 10 दिवस मोकळा करणार आहे. ठीक आहे ना? गावकर एकदम ताठ झाले. कानावर विश्वास न बसल्यासारखा त्यांचा चेहरा झाला होता. पण डॉक्टर, सध्या मला रजा अजिबात नकोय. छे! वकील जोराने म्हणाले. मी काही ऐकणार नाही. एवढा तुमच्यावर खूपच ताण पडलेला दिसतो. या लेल्यांना विचारा, तुम्ही अगदी डाऊन दिसता की नाही ते. कामाचा इतका ताण सहन व्हायचा नाही डॉक्टर. मला रजा नकोय, गावकर ठामपणे म्हणाले. काही केसेस क्रिटिकल अवस्थेत आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. तो जयराम होड, आता कुठे मला त्याच्या स्वभावातला एखाद दुसरा धागा सापडायला लागलाय. आता जर का खंड पडला तर सर्वनाश व्हायचा. छे, 5-6 दिवसांनी काय फरक पडणार आहे? 5-6 दिवस, 5-6 तास सुद्धा जयरामला आत्ताच्या त्याच्या अवस्थेत असं एकाकी ठेवून चालायचं नाही. मी जाऊ शकत नाही. आताच मला रजा नको. डॉक्टर गावकर, वकिलांचा आवाज चढला. ही संस्था कोणाच्या मालकीची आहे विसरलात वाटतं. वकील माझ्याकडे वळले. माझ्या मते डॉक्टर लेले तुमच्या गैरहजेरीत जयराम होडची केस अगदी व्यवस्थित हाताळू शकतील. गावकर त्यांच्याकडे नुसते पाहतच राहिले. मला वाटलं त्यांच्या संतापाचा आता भडका उडणार आहे, पण ते काहीच बोलले नाहीत. मात्र त्यांच्या डोळ्यात एकदम एक छाया आली. त्यांचे खांदे एकदम खचल्यासारखे खाली आले. एक शब्दही न बोलता ते खोली बाहेर गेले. हा माझा एक प्रकारचा अपमान होता, पण मला त्याचा राग आला नाही. डॉक्टर गावकरांना जयरामची केस हातातून सोडायची नव्हती, पण त्यामागे केवळ व्यावसायिक स्पर्धा किंवा मत्सर मुळीच नव्हता. वकिलांशी त्यांनी घातलेल्या वादामागे सुद्धा त्यांच्या मनातली एखादी भावी दुर्घटनेची विलक्षण भीतीच होती. त्या क्षणी मला त्यांच्याबद्दल विलक्षण सहानुभूती वाटत होती. काही करून त्यांना धीर द्यावा असं मनात फार होतं. असाही विचार आला की गावकरांनी मला विश्वासात घेतलं तर त्यांचीच ट्रीटमेंट मी जयरामच्या केसमध्ये पुढे चालू ठेवीन. पण त्या रात्री हॉलमध्ये त्यांच्यापाशी गाठ पडली तेव्हा संभाषणाची औपचारिक मर्यादा ओलांडायला ते मुळीच तयार नव्हते. गावकर, मी कसोशीने कष्ट घ्यायला तयार आहे. तुम्ही काय ट्रीटमेंट देत होतात ते समजलं तर मी तीच पुढे चालू ठेवीन. त्यात सर्वांचाच फायदा आहे. मी परत येईपर्यंत त्याची काळजी घ्या, म्हणजे पुरे, ते तुटकपणे म्हणाले. पण अहो, त्यांची नजर माझ्यावर वळताच त्या एकाच कठीण नजरेने मी गप्प झालो. ते खालच्या पण अत्यंत समतोल अर्थपूर्ण आवाजात म्हणाले. लेले, माझा ऐका. जयरामवर मी कोणते उपचार करीत होतो हे समजलं तर तुम्हाला आवडायचं नाही. ते तुमच्या शास्त्रात बसत नाही. मी एक सीमारेषा ओलांडलीये. अशा रेषेपलीकडे गेलेल्या माणसाला अशा काही गोष्टी समजतात की ज्या सर्वसाधारण माणसाला केवळ जाणून घ्यायची इच्छा नसते. पण मला जाणून घ्यायची इच्छा आहे ना. जर तुम्हाला त्या पद्धतीने एवढं यश मिळत असेल तर मग मलाही. हातातले पुस्तक फटदिशी बंद करीत ते ताडदिशी उभे राहिले. ठीक आहे, ऐका तर मग, ते कठीण आवाजात म्हणाले. मी सांगतो. मी जयरामच्या त्या विलक्षण हकीकतीतल्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवत आहे. त्याच्याबरोबर राहून त्याच्या मनातल्या भीतीला तोंड देत आहे. त्याला सदा सर्व काळ छळणारा हा अवत्या, मी त्याला खरा मानून चालत आहे. जयरामला त्याचा नायनाट करण्यात मदत करतो आहे. किती चमत्कारिक शब्द. मध्ययुगीन जादूटोणाचाच हा अघोरी अवशेष वाटत होता. मी काहीच बोलू शकलो नाही. गावकर उठले. त्यांनी हातातले पुस्तक टेबलावर ठेवले आणि माझ्याकडे दृष्टिक्षेपही न टाकता ते खोलीबाहेर गेले. त्या क्षणी माझ्या मनात कोणकोणते विचार येऊन गेले हे माझं मलाच सांगता यायचं नाही. क्षणभर तर मला अशीही शंका आली की गावकरांनीच शहाणपण वेडेपण यांच्यातली अंधुकशी रेषा ओलांडली की काय.
वकिलांच्या कानावर ही गोष्ट घालून त्यांना धोक्याची सूचना द्यावी का? पण ही भीती आणि शंका यांना छेद देणारे कुतूहल जन्माला आले होते. समजा गावकऱ्यांचीच कल्पना खरी ठरली तर? मानवी जाणीवेपलीकडे खरोखरीच अशी अस्तित्वे असली तर? अशी दुष्ट घातकी अस्तित्वे? जयराम होडसारख्या एखाद्यालाच जाणवणारी, ज्यामुळे जयरामासारख्यांची गणना वेड्यात होत होती. कुतूहलाची सरशी झाली. मी खोलवर तपास करायचं ठरवलं. दुसऱ्याच सकाळी मी माझ्या नव्या रुग्णाला भेट दिली. बोळ आणि खोल्या अंधारात होत्या. सर्वत्र गारवा होता, पण माझे तळहात घामेजले होते. गावकऱ्यांचे चमत्कारिक शब्द मनात पुन्हा पुन्हा घुमत होते. आणि वकिलांचेही. मला त्या क्षणी वाटत होते, वकील म्हणतात तेच खरं. हे सारं थोटांड होतं, निरर्थक होतं. पण त्याचा उपयोग होत नव्हता. मनाला धीर येत नव्हता. अजूनही अंगावर शहारा येतच होता. ओठांना कोरड पडतच होती. जयराम होडच्या वॉर्डचा दरवाजा मी उघडला. दार उघडताच आत कसल्या तरी खसखशीचा आवाज आला व त्या मागोमाग एखादा लहानसा खटका किंवा चाप लावल्याचा खट असा आवाज आला. जयराम खिडकीत बसला होता आणि ती लाकडी पेटी त्याच्या मांडीवर होती. त्याची नजर कावेबाज, धूर्त वाटत होती. मोठमोठे मोजांत झाकलेले हात पेटीभोवती गच्च आवळून ठेवलेले होते. काय जयराम, ठीक आहे ना? मी हलकेच विचारलं. तुम्ही कोण? प्रश्न विचारताना मोठे डोके लटपटायला लागले. मला ओळखलं नाहीस? मी डॉक्टर लेले. मी तुझा मित्र आहे. नाही. हातांची पकड घट्ट झाली. मला कोणीही मित्र नाही. कोणाचाही माझ्या शब्दांवर विश्वास बसत नाही. एक डॉक्टर गावकर सोडून. त्यांना माहितीये की मी वेडा नाही. त्यांनी आवत्या पाहिलाय. डॉक्टर गावकर तेवढे माझे मित्र आहेत. मी त्याच्या शेजारी बसताच त्याने कोपऱ्यात अंग चोरून घेतले. मी आवाजात गावकरांसारखी स्नेहाची, मैत्रीची भावना आणण्याची शिकस्त करीत होतो. जयराम, इथे आम्ही सर्व तुझे मित्रच आहोत. आमची सर्वांची इच्छा आहे तुला मदत करण्याची. हे ध्यानात ठेव हं. आता गावकरांना काही दिवस बाहेर जायचे. बाहेर जाणार? जयराम भान न राहून किंचाळला. पण ते मला असं सोडून जातील तरी कसे? तेच तर मला मदत करीत होते. मी त्या आवत्याला दूर ठेवीत होतो. त्यांनाच सर्व समजत होतं. तेच आवत्याशी 2 हात करीत होते. नाही, मी त्यांना जाऊ देणारच नाही. जयराम, जर ऐकतोस का? आता मी तुझ्या मदतीला आहे ना? विश्वास ठेव. तू मला सांग ना, या आवत्याला तुझ्यापासून दूर कसा ठेवायचा? मीही तुझा मित्र होणार, गावकरांसारखा, तुझ्या भावासारखा. जयराम उडी मारून उभा राहिला. त्याचा घसा ओरबाडीत एक किंचाळी निघाली. पेटी छातीशी घट्ट धरून तो डोके जोर जोराने हलवीत म्हणाला, नाही ते म्हणू नका. भावासारखं नाही. आता आवत्या मला ते करायला लावणारच. कोणीही माझा मित्र झालेला, माझा भाऊ झालेला त्याला खपत नाही. आता तो मला डॉक्टर गावकरांना ठार मारायला लावणार. तुम्हाला कळत नाही का? हाच शाडूचा शाप आहे. भावाविरुद्ध भाऊ, आधी आवत्या आणि आता डॉक्टर गावकर. नाही, त्याला थांबवा. तो परत कानात कुजबुजायला लागलाय. डॉक्टर गावकरांना मला इजा करायची नाहीये. त्याला थांबवा. मी त्याला समजावून शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्याचे कानच त्या भयाने बहिरे झाले होते. डोळे कावरे बावरे होऊन घराघरा फिरत होते. ओठांची वेडीवाकडी हालचाल होत होती. विटक्या मोज्यांतले हात पशूच्या नख्यांसारखे झाले होते आणि त्याच्या घशातून एकामागून एक किंचाळ्या निघत होत्या. सरते शेवटी वॉर्डबॉय इंजेक्शन घेऊन आला. तरीही जयरामला शांत व्हायला बराच वेळ लागला. मी शिक्षणाने व पेशाने डॉक्टर होतो. सिद्ध झाल्याखेरीज कोणतीही गोष्ट सत्य मानायची नाही हा शास्त्रीय बाणा माझ्या मनात भिनला होता. वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या एखाद्या पोऱ्याच्या पडबडण्यावर माझ्यासारखेचा विश्वास कसा बसावा? हे सर्व अतिरंजित आहे, मी स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत होतो. जयरामसारखा एखादा अशक्त व दुबळा जीव गावकरांसारख्या धडधाकड माणसावर हल्ला करून त्यांचा जीव घेईल, ही कल्पनाच अवास्तव, अतिरंजित होती. पण तरीही सर्व दिवसभर
माझ्या मनाला अपयशाची, चिंतेची एक टोचणी सतत जाणवत होती. शेवटी मी ठरवलं की रात्री गाठ पडली की गावकऱ्यांकडून आणखी सविस्तर माहिती मिळवायचीच. मला सांगितलं होतं त्यापेक्षा त्यांना या विलक्षण प्रकरणातलं बरंच जास्त माहीत असावं, असा माझा ग्रह झाला होता. पण मनातले प्रश्न विचारायची संधी मला मिळालीच नाही. मला फार फार उशीर झाला होता. संध्याकाळचा राऊंड झाल्यावर हॉलमध्ये गावकर आहेत का ते पाहिलं. ते नाहीत असं पाहून रोजची चक्कर मारायला गेलो. येताना पोस्टात काही पत्रे टाकली, काही मेल आहे का ते पाहून परत आलो. गावकर गेले होते. मी एकट्याने जेवण केले. गावकर कुठे गेले असावेत याचं नवल करीत हॉलमध्ये आलो. इतरही 1-2 डॉक्टर तिथं होते. त्यांच्याजवळ चौकशी केली. सकाळच्या 11 पासून गावकर कोणालाच दिसले नव्हते. कपाटातली 1-2 नवी पुस्तके काढून ती वाचायचा प्रयत्न केला. पण मनातच एक छुपी अस्वस्थता होती. ती मला एकाग्रता मिळू देत नव्हती. बाहेर पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती. माणसे, गप्पा गोष्टी सर्व असतानाही हॉल अपरिचित, असुरक्षित, निस्तेज वाटायला लागला. मन थकलं असावं या समजुतीने मी माझ्या खोलीत आलो. दिवा लावून दार लावायला वळलो तेव्हा मला दारापाशीच पडलेले ते पाकीट दिसले. आत सरळ सुवाच्य अक्षरात लिहिलेली एक छोटीशी चिठ्ठी होती. डॉक्टर लिहिले, जयरामची जबाबदारी तुमच्यावर सोपवून मी जातो आहे. तुम्ही माझी निराशा करणार नाही ही खात्री. त्याला काही होणार नाही ही काळजी घ्या. पण एक विनंती आहे, त्याला काहीही विचारू नका. या प्रकरणापासून तुम्ही अगदी अलिप्त राहा. ते काम माझं आहे. मी परत येताच त्यात लक्ष घालीन. त्याखाली एका कोपऱ्यात गावकर अशी साधी सही होती. चिठ्ठी आणखी एकदा वाचून मी एक सुस्कारा सोडला. जयरामची केस त्यांची होती ही गोष्ट खरी होती. ते परत येईपर्यंत थांबल्याने काय नुकसान होणार होतं? परत येईपर्यंत मलाच ती कल्पना टोचली. हाच माणूस काल रजेच्या कल्पनेला सुद्धा कडाडून विरोध करीत होता. तो इतका झटपट गेला आणि कोणालाही एक अवाक्षर सुद्धा न सांगता गेला. हे एक नवलच होतं. मी चिठ्ठी टेबलावर ठेवली आणि झोपायच्या तयारीला लागलो. नेकटायची गाठ सुटता सुटेना. मी आरशासमोर गेलो. माझे दोन्ही हात थरथर कापत होते. छे, असलं उपयोगी नाही, मी मोठ्याने म्हणालो. पण माझे शब्द मला बदके, निरर्थक, फुसके वाटले. मी पुन्हा तेच म्हणालो. नाही, त्या कल्पनांनी मी विनाकारणच धास्ती घेत होतो. एका ठार वेड्याच्या बडबडीला नसते महत्व देत होतो. मी स्वतःला आवरायला हवं होतं. सर्व काही ठीकठाक होतं. खोलीच्या खिडक्या लावून घेतल्या होत्या. मोठा दिवा जळत होता. पण तरीही खोली अंधारलेली, गारगार वाटत होती. हवेत चमत्कारिक विचार, अस्वस्थ कल्पना तरंगत असाव्या तशा वाटत होत्या. मला डुलकी लागली असली पाहिजे, पण शरीर गारेगार पडलं होतं. एखादी खिडकी उघडी राहिली की काय? कारण अंगावरून ओलसर गार वारा जात होता. बाहेरचा वाऱ्या पावसाचा आवाज आता थांबला होता, पण त्याऐवजी आता एक नवाच आवाज कानावर येत होता. घोगरा आवाज, धापा टाकल्याचा आवाज, आणि तो माझ्या कॉटच्या अगदी जवळून येत होता. क्षणभर शरीरावर विलक्षण रोमांच आले. मग मी डोळे उघडले. खोलीतला दिवा जळत होता आणि उघड्या दाराच्या आतच पावलाभराभर जयराम होड होता. त्याचे सर्वांग पाण्याने ओले चिंब झाले होते. केस कपाळाला चिकटले होते. तो थंडीने कुडकुडत होता. माझा घसा क्षणभर आवळला. शब्दच निघेनात. खूप प्रयासाने मी आवाजावर ताबा मिळवला आणि शक्य तितक्या सौम्य नेहमीच्या आवाजात म्हणालो, जयराम, निजायचं सोडून असं काय पावसातून भटकतोयस? हा? शब्दानंतरच्या शांततेत त्याचा जोराचा श्वास तेवढा कानावर येत राहिला. त्याचा खालचा ओठ थरथरला. त्याच्या डोळ्यात भीती गारठली होती, पण त्याचा आवाज आला तो वेड्याचा नव्हता. शहाण्या, विचारी माणसाचा होता. डॉक्टर रेले, तुम्ही मला पकडून खोलीत बंद करा. वा, तुला ते अजिबात आवडत नाही मला माहितीये. डॉक्टर, मला पकडा. तो त्याच आवाजात बोलत होता. शेवटी आवत्यानं जिंकलीच. मी म्हणालो होतो ना, तसंच झालं.
शेवटी मला त्याचं ऐकावंच लागलं आणि मारावंच लागलं. त्याच्या तोंडून एक हुंदका निघाला. डॉक्टर लेले, मी डॉक्टर गावकरांना मारलंय, त्यांचा खून केलाय. त्याच्या दिशेने निघालेले मी हे शब्द ऐकताच जागच्या जागी थांबलो. जयराम बाळा, हे कसं शक्य आहे? तू गावकरांना कधीही कोणतीही इजा करणारच नाहीस. ते तुझे मित्र नव्हते का? हो. त्याचे मोठे डोके हलत होते. हो ना, अगदी भावासारखे होते. म्हणून तर मला ते करावं लागलं. शाडूच्या शापात म्हटलंय ना, तसंच मला आवत्याचं ऐकावं लागलं. गाभारा कसा शांत शांत होता. घंटा कशा गोड आवाज करीत होत्या. खरोखर गावकरांना हात सुद्धा लावण्याची माझी इच्छा नव्हती. पण हा आवत्या सारखा माझ्या मागे लागला होता. मग घंटांचा आवाज बदलला. अशा घुमायला लागल्या की काही ऐकू येईना, काही सुचेना. हातात काहीतरी सापडलं. ते वाकवताच काटकीसारखं मोडलं. मग सगळा आवाज थांबला. मी गावकरांची मान मोडली होती. मानेवर शाडूची पांढरी माती होती. मी मी खुनी. जयराम, माझा ऐक, मी मोठ्यानं म्हणालो. गावकर रजेवर गेलेत रे. 5-7 दिवसांतच ते परत येतील. तू त्यांना हात सुद्धा लावलेला नाहीस. अरे तू केवढासा मुलगा आहेस. गावकर दणकट प्रकृतीचे आहेत. तुम्हाला आवत्याची ताकद माहित नाही डॉक्टर. तो एकदा कानाशी लागला ना की हातात राक्षसी बळ येतं माझ्या. पण जयराम, हे कसं शक्य आहे? गावकरांनी मला चिठ्ठी सुद्धा लिहून ठेवलीये. डॉक्टर, ती चिठ्ठी मीच लिहिली होती. गावकरांचा खून केल्यावर मला पळून जावंसं वाटत होतं. आता मला समजलंय की ते शक्य नाही. कुठेही गेलो तरी हा आवत्या माझ्या मागे आहेच. आणि तो मार असं म्हणाला की कोणीतरी माझ्या हातात सापडणारच. मी आवंढा गिळला. घसा पुन्हा आवळला होता. शांत राहणं क्षणाक्षणाला जास्त कठीण होत होतं. जयराम, डॉक्टर गावकर असे औचितपणे गेल्यानं तू असा अस्वस्थ झालायस, गोंधळलायस. खरं म्हणजे तुला गरम चहा हवा, कोरडे कपडे हवेत, खूप झोप हवी. जयराम, तू असं पावसा पाण्यात रात्रीचं भलत्या वेळी बाहेर पडायलाच नको होतंस रे. तुमचा माझ्या शब्दांवर विश्वास बसत नाही ना? तो ताड दिशी म्हणाला. त्याचे डोळे त्या विलक्षण भीतीने पुन्हा कावरेबावरे झाले होते. मी सांगतो, माझं ऐका, मला कुठेतरी अडकवून ठेवा. मी डॉक्टर गावकरांचा खून केलाय. एवढ्यानं हे थांबणार नाहीये. आणखीही बळी जातील. अहो, हे खरंय, अगदी अगदी खरंय. माझ्या त्या पेटीच्या चोरकप्प्यात जर तुम्ही मला बांधून ठेवलं नाहीत ना तर मी जीव देईन. यापुढे त्या आवत्याला माझा छळ करू देणार नाही. मी शपथेवर सांगतो. मी त्या गाभाऱ्यात गळफास लावून जीव देईन. मी त्याला आवरण्यासाठी त्याचे खांदे धरले. त्याने हात झटकायला सुरुवात केली. त्याचा आवाज वर चढला, किंचाळी आली. लक्ष्मण धावतच आला. जयराम दिसताच तो एकदम म्हणाला, खैर, दुपारपासून याच्या शोधात आहोत आम्ही सर्वजण. त्याने आपल्या बळकट हातांनी जयरामला धरले. आता चला राजश्री, पुरे झाले तुमची पळापळी आणि लपंडाव. त्याला बांधायला हवं बरं का, मी घोगऱ्या आवाजात म्हणालो. लक्ष्मणने मान हलवली. त्याच्या मागोमाग आणखीही 1-2 आले होते. त्या सर्वांनी मिळून जयरामला उचलले. त्याची तडफड चाललीच होती. त्याच्या आर्त किंचाळ्या येतच होत्या. सांगून ठेवतो, मी जीव देणार आहे. डॉक्टर गावकरांना इजा करायची माझी खरोखरच इच्छा नव्हती. आता असं होता कामा नये. मी एक जाड दरवाजा दण दिशी लागला. जयरामचा आवाज बंद झाला. मी परत खोलीत आलो. वकील खोलीत आले होते. त्यांचे केस विस्कटलेले होते, कपडे घाईत चढवले होते. तेही झोपेतून जागे होऊन आलेले दिसत होते. लेले, काय गोंधळ चाललाय हो मगापासून? मी त्यांना थोडक्यात सर्व काही सांगितले. छे, भलतंच काहीतरी, ते म्हणाले. मलाही गावकरांची चिठ्ठी मिळाली. मी जातोय असं त्यांनी लिहिलंय. मलाही मिळाली. जयराम म्हणतो की मीच त्या चिठ्ठ्या लिहिल्यात म्हणून.
वकील उपहासाने म्हणाले, त्याच्या वेडपट कल्पनांना प्रोत्साहन दिलं ना की मग हे असं होतं. सुधारायच्या ऐवजी हे लोक अधिक बिघडतात मात्र. म्हणजे तुमच्या मते यात काही तथ्य नाही? ही सगळी शाडूच्या शापाची हकीकत आणि या लाकडी पेटीतील रहस्य आणि ही गावकऱ्यांच्या खुनाची कहाणी सगळे भास, दुसरं काहीही नाही. आपण जयरामच्या या सवयी मोडल्या पाहिजेत. हो, जुनी ट्रीटमेंट हे एकच उत्तर आहे. गावकऱ्यांची उपचार पद्धती दिवसागणिक जास्तच विलक्षण होत चालली होती, म्हणून मी केस तुमच्या हातात दिली. पण नाही, माझा ऐका, हे सगळे स्किझोफ्रेनियाचे खेळ आहेत. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवायला मन उत्सुक होतं. तेच स्पष्टीकरण तर्कशुद्ध आणि सुरक्षितही होतं. वकिलांचा चेहरा समाधानी, आत्मसंतुष्ट वाटत होता. मग मला मात्र ती भावना का जाणवत नव्हती? मला त्यांच्या एवढी खात्री का वाटत नव्हती? जयरामच्या आर्त किंचाळ्या अजूनही कानात घुमत होत्या. दार लावल्याने त्या थोड्याच अस्पष्ट होणार. बाहेर कुठेतरी ओल्या फांद्यांतून वारा विव्हळत होता. अंगावर शाल घेऊनही माझ्या शरीरातला गारवा जात नव्हता. मी सर्व रात्र अस्वस्थच होतो. पोटात खोलवर बर्फासारखा गार असा भीतीचा गोळा होता. पण तो अपेक्षित घाव त्या रात्री पडलाच नाही. 3 दिवसानंतर फाळके त्या देवळात गेले तेव्हा त्यांना ते दिसले. फाळके तसे आम्हा सर्वांना ज्युनियर होते, पण जयराम होडच्या केसमध्ये सर्वांप्रमाणे त्यांनाही कुतूहल होते. जयरामच्या प्रकृतीतला सर्वस्वी अनाकलनीय चढउतार त्यांनाही गोंधळात टाकीत होता. गावकऱ्यांच्या ट्रीटमेंटचा हा परिणाम असला तर त्यातला कोणता घटक प्रभावी होता? संध्याकाळच्या त्या बागेतल्या फेऱ्या, रात्रीच्या त्या गप्पा, की देवळातल्या काही खास प्रार्थना? फाळके देवळात गेले. तो अनुभव खरोखरीच भयानक असला पाहिजे. मी त्याचं वर्णन करीत बसीत नाही. गाभाऱ्याला वर 4 बाजूंना एक सज्जा होता. सज्जाच्या कोपऱ्यातून घंटांच्या साखळ्यांना हात पोचत असे. या कोपऱ्यातच गावकर पडले होते. फाळके धावत धावत परत आले आणि आम्ही 5-6 जण त्यांच्याबरोबर गेलो. मृत्यूचं दर्शन कधीच चांगलं नसतं. आणि असा अत्याचारी मृत्यू? कोपऱ्यात फेकून दिलेल्या एखाद्या बाहुलीसारखे गावकर पडले होते. चेहरा सुजून निळा काळा झाला होता. डोळे वटारून बाहेर आले होते. वकील चेहऱ्यावरचा घाम पुन्हा पुन्हा पुसत होते, पण शब्दच निघत नव्हते. दात विचकून वर पाहणारा गावकरांचा चेहरा भयानक दिसत होता. मनातली घृणा दाबून ठेवीत मी पुढे झालो आणि गावकरांना सरळ केले. खांद्यात रुतलेली मान सरळ होताच मला ते दिसलं. घसा आवळला गेला होता. गळ्याच्या दोन्ही बाजूंना अंगठ्यांच्या 2 स्पष्ट खुणा दिसत होत्या. पांढुरक्या होत्या. माझ्या बोटांचा स्पर्श होताच त्यांच्यावरचे पांढरे खपले खाली गळून पडले. माती, पांढरी माती, शाडूचा शाप, मी म्हणालो. छे, भलतंच काहीतरी. वकील म्हणाले, त्या पोराचं न असलं होणं तरी शक्य आहे का? तो केवढा, डॉक्टर गावकर केवढे? छे, शक्य आहे, आवत्या खरा मानला तर. मी उभा राहत म्हणालो. वकील माझ्याकडे पाहतच राहिले. गावकरांनी तो खरा मानला होता. जयराम वेडा नाही ते आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत होते. त्यांची भीती काल्पनिक नव्हती, त्यामागे खरे कारण होते. जयरामचे शब्द मला आठवले. पेटीचे रहस्य. जयराम म्हणत होता, पेटीतच कदाचित उत्तर असेल. हे शक्य नाही, मी सांगतो ना. जयरामशी गावकरांनी मैत्री जोडली होती आणि ते काय लहान होते असा गळा आवळू द्यायला? मला ते काही माहीत नाही. एक नक्की, जयराम होडला मोकळा राहू देता उपयोगी नाही. गावकरांसारखेच इतरांचेही बळी जातील, तो म्हणाला होता. आणखी काही अनर्थ होण्यापूर्वीच त्याला जखडून ठेवला पाहिजे. वकील काय म्हणतात ते ऐकायला मी तिथे थांबलोच नाही. मी घाईघाईने देवळाबाहेर पडलो आणि हॉस्पिटलकडे गेलो. संध्याकाळ झाली होती. एव्हानाच धुक्याचा पातळसर थर जमायला लागला होता. कितीही चटचट चाललं तरी वाट संपतच नव्हती. वकीलही धापा टाकीत माझ्या मागोमाग येत होते. स्वतःशीच काहीतरी बोलत होते. इमारतीत येताच सरळ गावकरांच्या वॉर्डची वाट धरली.
हातपाय गार पडले होते. मानेवर शहारा येत होता. जे काही दिसेल वा सापडेल ते चांगले असणार नाही अशी भीती वाटत होती. जयराम होडच्या खोलीचे दार बंद होते. वकिलांकडे पाहताच त्यांनी मान हलवली आणि मी दाराला खांद्याने धक्का दिला. दार कचकले. चौथ्या धक्क्याला दार मोडून आत उघडले. आम्ही आत घुसलो. दिवा लावताच दिसलं की जयरामची खाट मोकळी होती. पलंग, पोस, चादर सर्व व्यवस्थित होतं. मी तिकडे वळताच मागून एक वेडसर हसण्याचा आवाज आला. मी थबकलो, वळलो. दुसऱ्या खाटाच्या कडेवर सोहनी बसला होता आणि आमच्याकडे पाहून हसत होता. सोहनी, मी दटावले. जयराम कुठे आहे? तो म्हणालाच तुम्ही येणार, मान वळवत सोहनी बोलत होता. म्हणून त्याने दाराला कुलूप लावलं. गावकर गेले, जयराम जाणार आणि मग अहो त्याही जाणार. पेटीचे रहस्य. पेटी. मी जयरामच्या खाटेखाली नजर टाकली. एका मळकट रुमालात ती पेटी गुंडाळून ठेवली होती. मी ती बाहेर प्रकाशात काढली. बाहेरचे कुलूप साधे होते. झाकण चटदिशी उघडले, पण पेटी रिकामी होती. मात्र झाकण उघडताच आतून एक सडकी कुजकी दुर्गंधी आली होती. मी हाताने आत चाचपडत होतो. जयराम चोरकप्पा, पेटीचा चोरकप्पा, त्यातले कागद असं काहीतरी म्हणाला होता. पण ते कुठे होतं? पेटीचं झाकण लावून मी तिकडे पाहत बसलो होतो. झाकणावर एक राक्षसी चेहरा कोरला होता. त्या चेहऱ्यावरून सहज हात फिरवत असताना चेहरा जरासा हललासा वाटला. आणखी दाब देताच खट आवाज होऊन चेहरा एका अंगात सरकला आणि त्याच वेळी पेटीच्या तळापासचा एक उथळ कप्पा पुढे सरकला. ती दुर्गंधी आता अगदी असह्य झाली होती आणि ती बहुतेक त्या चोर कप्प्यातल्या एका लहानशा चामडी वहीपासूनच येत असावी. वही उचलताच दुर्गंधी वाढली. कागद जुनाट, पिवळट व कडक होता. आतला मजकूर काळ्या चकचकीत शाईने लिहिला होता. भूतबाधेचे, चिटकाचे, लागणीचे खऱ्या माहितीवर आधारित प्रकार. श्री क्षेत्र जानोरी, मौजे जानोरी, संस्थान मालढा येथील अभ्यासी गंगाधर शास्त्री पुराणिक यांचे सांगण्याबरं हुकूम लिहिले. वहीचे कागद हलताच दुर्गंधीचे भपकार येत होते. मी हातातले पान सोडताच वही नेमकी मधल्या एका पानावर उघडली. खुणेसाठी तिथे एक लाल कागद घातला होता. कागदावर काळ्या शाईनेच होड अशी 2च अक्षरे होती आणि वहीच्या पानावर शीर्षक होते, शाडूचा शाप. मी व माझ्या खांद्यावरून वकील या दोघांनी त्या अवस्थेत त्या वहीतला तो मजकूर वाचला. शाडूचा शाप, तत्संबंधात होड घराण्याची भीषण हकीकत. मौजे भैराड, संस्थान आदिलपूर येथील घडलेले प्रसंग असे. 1604 इसवीच्या आसपास गावात महादेवराव होड नावाचा मांत्रिक झाला. विद्वत्तेचा कितीही बहाणा केला तरी ब्रह्यवृद्धाने त्याचा स्वीकार केला नाही. जयाबाई नावाची एक वाईट चालीची स्त्री महादेवाबरोबर राहू लागली. महादेवराव जादूटोणा, जारण मारण, वशीकरण आदी प्रकारच्या तंत्रात कुशल आहे असा प्रवाद होता. गावातील 8 वर्षे वयाच्या एका नवविवाहित मुलीस पळवून हालहाल करून मारल्याच्या आरोपावरून महादेवरावास पकडले. त्याच्या घरात सापडलेल्या काही अवशेषांवरून त्याचा गुन्हा शाबित झाला होता आणि शिरच्छेदाची सजा देण्यात आली होती. वेशीवर त्याला ठार करण्यात आले. महादेवरावापासून जयाबाईस दिवस गेले होते. ती गावाबाहेर एकटीच राहत असे. प्रसूती समयाच्या वेळी तिचा आरडाओरडा ऐकून काही दयाळू शेजाऱ्यांनी एक सुईण जयाबाईच्या मदतीस पाठवली. सुईणीने सांगितलेली हकीकत मोठी नवलाची होती. जयाबाईस जुळी मुले झाली होती. त्यांच्यातला एक सुदृढ होता, दुसरा मात्र जन्मतःच मृत होता. भयंकर गोष्ट म्हणजे तेव्हाही त्याच्या अंगावर माराच्या खुणा होत्या. त्याच्या बंद डोळ्यांपाशी रक्ताच्या अश्रूंच्या खुणा होत्या. जणू काही त्याच्या भावाने जन्मापूर्वीच त्याचा खून केला होता. जयाबाईने आपल्या मुलाचे नाव मुरली ठेवले. मुरलीला लहानपणापासून एकही मित्र नव्हता. त्याचा एकूण अवतार मनात घृणा व भय निर्माण करणाराच होता. खूप मोठे डोके, त्याखाली काटकीसारखी मान, अगदी किरकोळ शरीर, फक्त हाताचे पंजे मात्र थोराड, एखाद्या बलदंड माणसासारखे. अशा मुरलीशी मैत्री कोण करणार?
होता होता मुरली 15 वर्षांचा झाला आणि त्याच सुमारास बहिराड गावात व आसपासच्या वस्तीत काही रहस्यमय खून होऊ लागले. मृतांचे गळे आवळलेले असत आणि त्यांच्या गळ्यावर शाडूच्या मातीचे डाग किंवा खपल्या असत. मुरलीकडे एक दोनदा गेलेला गंगाधर नावाचा त्याच्याच वयाचा मुलगा मृतावस्थेत आढळला. तेव्हा गावकऱ्यांचा संशय जागा झाला आणि 15-20 जणांच्या गटाने ते मुरलीच्या घरात घुसले. जयाबाईचाही गळा दाबून खून करण्यात आला होता. माळ्यावरून कोणाचं तरी, मुरलीच असणार, रडण्याचा आवाज येत होता. 2-4 दणकट माणसे वर गेली आणि त्यांनी मुरलीला ओढत ओढत खाली आणला. मुरली ओरडत होता आणि त्याचे शब्द लक्षात राहण्यासारखेच होते. माझा जुळा भाऊ, त्यानं मला पछाडलंय. मी त्याचा जीव घेतला तसं तो मला दुसऱ्याचा जीव घ्यायला लावतोय. हे हात त्याचे, तो त्या जुळ्या भावाचे, तो पहा. मुरलीने बोट दाखवले त्या दिशेकडे सर्वांनी पाहिले. घराच्या कोपऱ्यात एक 2-2.5 फूट उंचीची शाडूची आकृती होती. डोळे मिटलेले होते, पण डोळ्यांतून लाल पाणी आले होते. आणि मूर्तीला हात होते, पण पंजे नव्हते. आणि मुरलीचे दोन्ही हात शाडूच्या पांढऱ्या मातीत लडबडले होते. बरोबर गेलेले काही लोक म्हणतात की त्या शाडूच्या मूर्तीच्या वर काही अंतरावर त्यांना एका तान्ह्या अर्भकाची अस्पष्ट आकृती दिसली. शाडूच्या शापाची ही अखेर नाही. होड घराण्यात पुढच्या अनेक पिढ्यांत या प्रकारची पुनरावृत्ती झालेली दिसते. त्यांच्या पूर्वजांच्या अघोरी पापाचे प्रायश्चित्त म्हणूनच की काय, होड स्त्रियांना अनेकदा जुळी मुले झाली आहेत. अनेक वेळा जुळ्यांपैकी एक मृतावस्थेत जन्मलेला आहे आणि वाचलेल्याचे हात अनेकांच्या रक्ताने बरबटलेले आहेत. पण त्याच्या हातावर डाग असायचे ते रक्ताचे नाहीत, तर या शापाने मंतरलेल्या शाडूच्या मातीचे. खोलीतली शांतता भयानक होती. वकिलांचा श्वास जोरजोराने येत होता. मागच्या खाटेवरून अर्धवट सोहनी मान वेळावीत तेच शब्द पुन्हा पुन्हा बोलत होता. गावकर गेले, जयराम जाणार, मग गावतेही जाणार. वकील त्यांची मान जोरजोराने नकारार्थी हलवत होते. अशक्य, अशक्य. तो जयराम किती दुबळा, गावकर कसे दणकट. बर, वेडपटांशी वागायची सवय होती त्यांना. ते नेहमी सावध असायचे. हे कसं शक्य आहे सांगा. ते बोलता बोलता थांबले. त्यांची नजर त्या पेटीच्या कप्प्यावर होती. कप्प्यात त्या वहीखाली एक जुनाट कागद होता, तो आता दिसत होता. तो पिवळट पडलेला कागद वकिलांनी उचलला. त्याच्या घड्या उलगडल्या आणि त्यावरचा मजकूर वाचला. त्यांचा श्वास आणखी जोराने आत घेतला गेला. मी तो कागद त्यांच्या हातातून घेतला आणि वाचला. तो जन्म नोंदणीचा दाखला होता. तारीख 24 डिसेंबर 1958. वडिलांचे नाव नरहरी चिंतामण होड. आईचे नाव सीताबाई नरहरी होड. मुलगा का मुलगी? 2 जुळे मुलगे, त्यापैकी एक जन्मतःच मृत. वेळ रात्री 12 वाजता. मुलाचे नाव जयराम व मृत मुलाचे नाव आवत्या. 1-2दा वाचून मी वकिलांकडे पाहिले. त्यांची मान विमनस्कपणे हलत होती. लेले, हे शक्य नाही, ते म्हणत होते. यावर विश्वासच बसत नाही. माझं त्यांच्या बोलण्याकडे अर्धवटच लक्ष होतं. मागे सोहनीचा आवाज बरळतच होता. जयराम गेला आणि आता आवत्याही जाणार. मेंदूत एखादी ठिणगी पडल्यासारखी झाली. जयरामचे ते विलक्षण शब्द मला या क्षणी आठवले. डॉक्टर, मी यापुढे सांगून ठेवतो, मी त्याला यापुढे असा माझा छळ करू देणार नाही. यापुढे गावकर नाहीत, मग आवत्याही नाही. मी जीव देईन. आणि त्याच क्षणी देवळातली एकच घंटा खणखण वाजायला लागली. लांबवरून अंधाऱ्या रात्रीतून तो आवाज बदलत पसरत माझ्यापर्यंत येत होता. ते देऊळ, तिथेच तासाभरापूर्वी आम्हाला गावकरांचा मृतदेह सापडला होता. आता तिथे कोण गेलंय? ठण 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 ठण. वास्तविक ही बातमी सर्वत्र पसरलेली असणार. या अंधाऱ्या वेळी तिथे जायची कोणाची हिंमतच होणार नाही. मग हे कोण सारखं घंटा वाजवतंय? ठण 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 ठण. आणि जयराम कुठे होता? सोहनीला काय सांगून गेला होता? आणि हे जर जयरामचंच कृत्य असलं तर? आम्ही गावकरांना बाहेर काढत होतो तेव्हा जयराम
तिथेच कुठेतरी नव्हता ना? मी एकदम उभा राहिलो. ठन ठन. मेंदूत दुसरी ठिणगी पडली आणि स्फोट झाला. ती घंटा वाजायची थांबली होती. का थांबली तेही मला समजलं होतं. वकील, देवळात चला, तिथेच जयराम आहे. मी ओरडलो आणि ती पेटी तशीच टाकून धावत निघालो. मी अंधारात ठेचाळत होतो. मागून वकील येत होते. त्यांचे काही काही प्रश्न कानावर येत होते, पण आता मला बोलत बसायला वेळ नव्हता. मी देवळाच्या दिशेने धावत होतो. देवळात येताच मी थांबलो. मागोमाग वकीलही येऊन थडकले आणि आतली हवा घंटेच्या मघाच्या खणखणाटाने कंप पावत असतानाच आम्हाला ते दिसलं. घंटांच्या साखळ्यामध्ये एक हलता झगमगता प्रकाश आकार घेत होता. एका प्रकाशित लंब वर्तुळात एक नग्न तान्हे मूल होते. त्याच्या नाजूक अवयवांवर पुरातन यातनांची विकृती उमटली होती. बंद डोळ्यांखाली लाल रक्ताच्या अश्रूंचा डाग होता. तो स्तब्ध, निश्चल पण भयानक आकार हवेवर काही क्षण हेलकावे खात तरंगत राहिला आणि मग प्रकाश क्षीण होत होत दिसेनासा झाला. एक दीर्घ आर्त किंचाळी देवळात सुरू होऊन दूरवर कुठेतरी लोप पावली. जणू काही एखादी पापी शक्ती पराभूत होऊन आपल्या अंधाऱ्या गुहेकडे परत जात होती. जयराम आम्हाला सहज सापडला. एका घंटेची साखळी गळ्याभोवती अडकवून त्याने सज्जातून उडी घेतली होती. सज्जात उभे राहून आम्ही त्याच साखळीने त्याला वर खेचला. त्याचं वजन काही जास्त नव्हते आणि जिथे गावकऱ्यांचे शव ठेवले होते तिथेच आम्ही त्याचेही ठेवले. डोळे वटारले होते. मान हिसकल्याने मोडून वाकडी झाली होती. शरीर गरम होते पण प्राण गेला होता. लेले, वकील धापा टाकीत म्हणाले. हा काय प्रकार आहे हो? आपण पाहिलंच की. नाही नाही हो, ते स्पष्टीकरण नको. एखादा तर्कशुद्ध बुद्धीला पटेल असं द्या. तो भास होता. दोघांना भास झाला. ती हकीकत वाचल्याचा मनावर परिणाम झालाय. असं काहीतरी दिसण्याची आपण अपेक्षाच करत होतो म्हणून ते दिसलं, पण तो केवळ भास होता. हा दुबळा पोरगा, याच्याने गावकऱ्यांसारखा माणूस कसा मारला जाईल? त्याच्या हातात तेवढी शक्तीच नाहीये. आणि पहा, त्याच्या हातावर अजून मोजे आहेत. मग त्या गळ्यावरच्या खुणा कुठून आल्या? पण त्याने मोजे काढले असले तर? मी विचारले. वकील काहीच बोलले नाहीत. आमच्या हालचालींनी साखळी हल्ली होती आणि घंटा पुन्हा एकदा खणखणत होती. तिकडे लक्ष न देता मी खाली बसलो आणि जयरामच्या हातावरचे मोजे सावकाश सावकाश काढले. इतक्या वर्षांनंतरही मी तो क्षण विसरू शकत नाही. रात्री एखादी घंटा खणाणली की तो देखावा समोर येतो. सज्जातला क्षीण प्रकाश आणि त्या प्रकाशात उघडा झालेला जयरामचा हात. जबरदस्त, बळकट, टरारलेल्या स्नायूंचा तो प्रचंड पंजा, ज्याची सर्व बोटे पांढुरक्या शाडूच्या मातीने लडबडली होती. ते सर्व प्रसंग काय भासच होते? गावकऱ्यांच्या मृत्यूला दुसरेच एखादे जास्त तर्कशुद्ध स्पष्टीकरण होते? डॉक्टर वकिलांनी हॉस्पिटल कंटाळा आला म्हणून बंद केलं? वेड हा खरोखरच मेंदूचा रोग आहे? का का जयराम होडसारखी कमनशिबी माणसं नको तो वारसा घेऊन आलेली असतात? का गावकऱ्यांचे शब्द खरे होते? शहाणपण आणि वेडेपण यांच्यातली सीमारेषा कुठे काढता येईल? गावकऱ्यांचा मृतदेह आम्ही हलवत होतो तेव्हाच हा अभागी जयराम त्याच सज्जात अंधारात लपून बसला होता का? आणि आम्ही सर्व जाताच त्याने हा शेवटचा निर्णय घेतला का? शेवटी त्या औत्याच्या तावडीतून सुटायची शक्ती त्याला मिळाली तर. आणि कदाचित तो देवळात देवाच्या जागेत, पवित्र जागेत होता. म्हणूनच त्या पापी, घातकी, खुनी शक्तीच्या मगरमिठीतून तो सुटू शकला. आता तरी त्याला शांती लाभो अशी मी त्याच देवाची प्रार्थना करतो. ही होती आपली आजची कथा, शाडूचा शाप. विज्ञान आणि विज्ञानाच्या पलीकडे जाणारी शक्ती यामधलं एक विचित्र द्वंद्व आपल्याला या कथेतून पाहायला मिळतं.
तुम्हाला काय वाटतं? खरंच विज्ञान पूर्ण आहे? की या पलीकडेही काहीतरी एक विलक्षण विचित्र शक्ती असू शकते की जिला तर्कशुद्ध स्पष्टीकरण नाहीये? तुमचा याबद्दलचं काय मत आहे ते मला नक्की कमेंट्समधून कळवा. आणि आपण नवीन जे पुस्तक सुरू केलेलं आहे त्याला तुम्ही नक्की छान प्रतिसाद द्याल अशी मी आशा करते. आणि अजून एक छोटीशी विनंती करते की मागचा जो व्हिडिओ होता कवितेचा खेळ काचा कवड्यांचा, याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ आत्ता शेवटपर्यंत पाहिला असेल तर प्लीज प्लीज तो व्हिडिओसुद्धा नक्की जाऊन पहा. मला खात्री आहे की तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा नक्की आवडेल. आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.